हॅलो मित्रांनो, तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप जास्त शुभेच्छा। तर माझ्या या संडे स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। तर आज माझी आई, मी आणि आमच्या घराकडल्या काही बाया आम्ही सगळेजण चाललो आंबोड्याला। तर गाडी आली आहे, म्हणजे ॲटोने चाललो आम्ही सगळेजण। तर चला ब्लॉग पूर्ण बघा आणि काय काय होते ते सगळं बघा। चला जाऊया। तर मित्रांनो, हा ओटा आहे आमच्या घराजवळ आणि तिथे सगळेजण बसले होते, म्हणजे जमा झाले होते। फक्त आता ॲटो येणं बाकी होता। सगळेजण ॲटोची वाट बघत होते। त्यानंतर आला ॲटो आणि मस्तपैकी आम्ही बसून सगळेजण निघालो। मी ह्या ब्लॉगमध्ये जास्त व्हॉइस ओव्हर नाही करणार, कारण की व्हॉइस ओव्हर करायसाठी काही जास्त आहे नाही या ब्लॉगमध्ये। मग आम्ही आंबोळ्याला पोहोचलो, पण इथे नवीन बांधकाम झालं ना, तर रस्ता बरोबर काही आम्हाला समजतच नव्हता। आणि हा जो जायचा रस्ता दिसताय ना तुम्हाला, तिथे खूप जास्त पाणी साचलं होतं, तर ॲटोसुद्धा जाऊ शकत नव्हतं तिथून। मग सगळ्यांनी विचार केला की सगळेजण एक 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 करून जाऊ बा म्हणून। मग आम्ही सगळेजण एक 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 करून निघालो। बरं झालं की सगळेजण बरोबर पाण्यातून आलो, कारण की कोणी घसरलं फसरलं नाही म्हणून, नाही तर बस झालंच असतं, इथेच काम खतम। त्यानंतर आता विहार तर होतं खूप जास्त अंदर, म्हणून आम्ही कितीतरी वावरं चालत आलो आणि फायनली कितीतरी वेळानंतर विहाराजवळ पोहोचलो। आता आम्ही तर आहोत जवान, आम्ही तर इझिलीच चालू शकतो एवढं दूर, पण आमच्यासोबत काही म्हाताऱ्या आज्या पण होत्या, पण त्यासुद्धा चालल्या। म्हणजे आता त्या किती थकले असणार तुम्हाला तर माहितीच आहे। आतमध्ये पोहोचलो बरोबर सर्वात आधी आम्ही बसून गेलो, कारण की खूप जास्त पाय दुखत होते, खूपच जास्त थकलो होतो म्हणून। त्यानंतर निघालो आम्ही विहाराकडे जायला। माहिती आहे का, मी पहिल्यांदा आली होती ना, तेव्हा नाही का मी 6वीत नाही तर 7वीत असणार, तेव्हा याचं बांधकाम चालू होतं। पण आता बऱ्यापैकी जास्त काम झालं आहे, पण जरासं व्हायचंच आहे। हे विहार पूर्ण वावराच्या साईडनी आहे, बस काही घरं या विहाराच्या जवळपास, आणि नाही का काही दुकानं वगैरे काहीच नाही आहे।
सगळेजण मग आम्ही विहारात आलो. त्यानंतर सगळेजण आरामशीर बसलो थोड्या वेळपर्यंत. मग मला आला मांजरीचा आवाज. तुम्हाला तर माहितीच आहे की मला मांजर किती जास्त आवडते. काही वेळ इकडे तिकडे बघितल्यानंतर मला दिसली इथे हे मांजर. मी नाही का खरंच सांगू नाही शकत मला किती जास्त मांजर आवडते म्हणून. यार कोणी माझं फॅन असेल ना खरंच तर नाही का मला प्लीज गिफ्टमध्ये हे व्हाईट मांजर देऊन द्या कोणीतरी. थोड्या वेळ आमचं बसून झालं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी घेतली वंदना. वंदना झाल्यावर गुडे त्याच्या आजीनी आम्हाला सगळ्यांना वाटला प्रसाद. थोड्या वेळाने ही क्यूटशी मांजर आली माझ्या जवळ. मग मी तिला नाही का मस्तपैकी हात लावला आणि मला इतकं छान वाटत होतं ना या क्यूटशा मांजरीला हात लावून पकडून की यार मी खरंच नाही सांगू शकत तुम्हाला किती मस्त वाटत होतं म्हणून. कारण की मला खूपच जास्त आवडते मांजर. मग काही वेळा मी अजून तिथेच बसलो आणि आम्ही खाल्ली मग केळं. भूक लागली खूप. आलो इकडे तर इकडे बघते तर खूप जास्त भगवान बुद्धाच्या मूर्त्या ठेवून आहे. तिथे सुद्धा आम्ही काही वेळपर्यंत बसलो.
सगळं झाल्यानंतर मग आम्ही सगळेजण बसलो जेवण करायला. ज्यांना ज्यांना उपवास होता त्यांनी उपवासच आणलं होतं आणि ज्यांना नव्हता त्यांनी भाजी पोळी आणली होती. आम्ही तर वालाची भाजी, मेथीची भाजी आणि पोळी नेली होती. जेवण झाल्यावर सगळेजण थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर आम्ही सगळेजण निघालो. आणि सगळ्यात मेन गोष्ट, आमचे जे ॲटोवाले काका आहेत ना, ते दुसऱ्या रस्त्याने आले होते इकडे, कारण की पाण्यातून ॲटो येऊ शकत नव्हता म्हणून. तर त्या दुसऱ्या रस्त्याने आम्ही आता जाणार होतो. आता जो दुसरा रस्ता आहे तो इतका भयंकर बेकार होता ना की नाही का, एकदम फजितीच झाली होती. एवढी वाट लागून गेली होती ना की सांगू नाही शकत. ॲटो खूप जास्त खळखळच होत होता. आमच्या या छोट्याशा ट्रिपमध्ये आम्हाला सगळ्यांना तर खूप जास्त मज्जा आली. आता मी ठरवलं आहे की मी ह्या वर्षी जास्तीत जास्त आपले संडे स्पेशल ब्लॉग घेऊन येत जाणार. चला आता आम्ही तर पोहोचलो आमच्या घरी. तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला आंबोळीचा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आता इतके जास्त थकलेलो आहो की आता आम्ही करतो आराम. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.